श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र. अध्याय 3. पूर्वी अंबरीश नावाचा एक राजा होता. तो निर्धारपूर्वक द्वादशी व्रत करीत असे. सर्व काळ हरिचिंतन करीत असे. त्याच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वासा ऋषी द्वादशीला अतिथी म्हणून त्यांच्याकडे आले. ती द्वादशी अशी होती की सूर्योदयानंतर एका घटकेच्या आत उपास सोडायचा होता. पण अतिथी तर फार श्रेष्ठ होता. अंबरीशाला फार भय वाटू लागले. पारणे नीत पार पडेल की नाही अशी शंका वाटू लागली. दुर्वासा ऋषी येतात. अंबरीशाने त्यांना नम्रपणे वंदन करून पाद्य अर्घ्य इत्यादी देऊन त्यांची यथोपचार पूजा केली. दुर्वासा ऋषींना अंबरीशाने विनवणी केली. आज एक घटिका साधन द्वादशी आहे. अंबरीशाने दुर्वासांची विनवणी केली. आज एक घटिका साधन द्वादशी आहे. तेव्हा कृपा करून आपले प्रांत अनुष्ठान लवकर समाप्त करून भोजनाला एका घटकेच्या आत यावे. दुर्वासा ऋषी नदीवर गेले. तेथे अनुष्ठान करता करता एक घटिका झाली. अंबरीशाने आपला व्रतभंग होऊ नये म्हणून वेळेच्या आत तीर्थप्राशन करून उपास सोडला. त्याने ऋषींच्या भोजनासाठी उत्तम पक्वाने केली होती. तोच दुर्वासा ऋषी आले. त्यांनी राजाच्या मुखाकडे पाहिले व म्हणाले, अरे दुरात्मा, अतिथीला न देता भोजन घेतलेस काय? ऋषी शाप देणार. तेवढ्यात अंबरीशाने विष्णूचे स्मरण केले. नारायण हा भक्तवत्सल आहे. तो अंबरीशाचे रक्षण करण्यासाठी धावून आला. दुर्वासाने अंबरीशाला शाप दिला, तुला प्रत्येक योनीत याप्रमाणे जन्म घ्यावे लागतील. तोच विष्णू अंबरीशाजवळ येऊन उभा राहिला. ऋषींचे वचन खोटे होणार नाही हे जाणून अंबरीशाने विष्णूंचे चरण धरले. विष्णू दुर्वासांना म्हणाले, तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात. मी त्याचे रक्षण करणार. तुम्ही मला शाप द्यावा असे मला वाटते. ज्ञानी लोकातही श्रेष्ठ लोक पृथ्वीवर युगानुयुगे तप करतात, पण भूलोकी हरिचरणाची भेट दुर्लभ आहे. हा विष्णू शापानिमित्त लक्ष्मी सहित अवतार घेईल व भक्तांचा उद्धार करेल. याच हेतूने दुर्वासांनी विष्णूला श्राप दिला. तू भूलोकी अनेक स्थानी अवतार घेऊन जन्मावेस. तुझे 10 अवतार प्रसिद्ध होतील. जगतपिता विष्णू याने आपल्या पुढील कार्यावर लक्ष ठेवून शाप स्वीकारला. अशा प्रकारे महाभारतात दशावताराची कथा, विष्णूच्या अनंत स्वरूपाची कथा सविस्तर दिलेली आहे. बोला श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी